मुंबईच्या विकास कामांवरून आता श्रेयवाद रंगू लागलाय। कोस्टल रोडवरून ठाकरे आणि फडणवीसांमध्ये जुंपलीये। कोस्टल रोड भाजपनं पूर्ण केल्याचा भाजपनं दावा केलेला आहे, तर फडणवीसांच्या दाव्यावर ठाकरेंनी पलटवार केलाय। मुंबई महापालिकेसाठी महायुतीनं प्रचाराचा नारळ फोडत ठाकरे बंधूंना लक्ष्य केलं। दरम्यान यानंतर ठाकरेंनी देखील शिंदे आणि फडणवीसांवर टीकास्त्र डागत पलटवार केलाय। मुंबईतील विकास कामांवरून मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे। पाहूया की मुंबईमध्ये निवडणुकीमध्ये श्रेय चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे। म्हणतात सगळं आम्हीच केलं। मुंबईमध्ये 25 वर्ष खूपच साधी कामं केलेली आहेत आणि आम्ही ते होर्डिंगवरती दाखवतोय आता। होय, हे आम्ही केलं। मोदीजींनी कैलास पर्वत बांधलेला आहे, स्वर्गातून गंगा त्यांनी आणलेली आहे, अरबी समुद्र इंडियानी केलेला आहे। ही कामं त्यांची मागे पडतायत। अरे तुम्ही नेहमीच सांगता माझ्या महानगरपालिकेमध्ये 70,000 कोटी रुपयाच्या फिक्स डिपॉझिट केले आहेत। अरे त्या फिक्स डिपॉझिटच्या रसीदी आम्ही चाटायच्या का? ठेवी ह्या चाटायला नसतात, पण त्याचप्रमाणे त्या कॉन्ट्रॅक्टरचे बूट चाटून त्यांना वाटायला नसतात। पण निवडणूक आली की काही लोकांना मुंबई उत्तरेकडे सरकताना दिसते। अरे तुमची बुद्धी सरकते, मुंबई सरकत नाही। मुंबईकर येत्या निवडणुकीत आणखीन काहीतरी त्यांचं फाडणार आहे। महानगरपालिकेचं बिगुल वाजल्यानंतर सत्ताधारी विरोधकांमध्ये चांगली जुंपली आहे। मुंबईतील विकास कामांवरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे। महायुतीच्या मेळाव्यातून फडणवीसांनी विकास कामांवरून उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली होती। दरम्यान यानंतर शिवसेना भवनातून उद्धव ठाकरेंनी देखील देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला हाणलाय। मोदींनी कैलास पर्वत बांधला, स्वर्गातून गंगा आणली, ही कामं केल्याचं देखील फडणवीसांनी सांगावं असे चिमटेही उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना काढले। शिंदे साहेब, तुम्ही यांचं कॅम्पेन बघितलं? मला तर आता असं लक्षात आलं आहे की मुंबईमध्ये निवडणुकीमध्ये श्रेय चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे आणि या टोळीमध्ये काही अबोध बालकं देखील आहेत जे श्रेय चोरण्याचा प्रयत्न करतायत। म्हणतात सगळं आम्हीच केलं, या ठिकाणी कोस्टल रोडही आम्हीच केला, मेट्रोही आम्हीच केली। ये पब्लिक है, ये सब जानती है। आम्ही साधी साधी कामं केलेली आहेत। आम्ही मुंबईमध्ये 25 वर्ष खूपच साधी कामं केलेली आहेत आणि आम्ही ते होर्डिंगवरती दाखवतोय आता। होय, हे आम्ही केलं। ह्याच्यामध्ये काय आहे की साधं कोस्टल रोडचं काम केलेलं आहे, साधं मध्य वैतरणा धरण बांधलेलं आहे, कोरोनामध्ये साधी साधी कामं केलेली आहेत। त्यांनी आमच्या छोट्या कामांचं श्रेय घेण्यापेक्षा त्यांनी जी काही कामं केलेत, म्हणजे मोदीजींनी कैलास पर्वत बांधलेला आहे, स्वर्गातून गंगा त्यांनी आणलेली आहे, अरबी समुद्र इंडियानी केलेला आहे, ही कामं त्यांची मागे पडतायत। देवेंद्र फडणवीसांच्या मुंबई महापालिकेच्या ठेवींवरून देखील उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय। 70,000 कोटींच्या फिक्स डिपॉझिट मुंबईच्या जनतेच्या हितासाठी खर्च केले नाहीत, त्याच्या रिसीट आम्ही चाटायच्यात का, असा खडा सवाल फडणवीसांनी ठाकरेंना केला होता। तर ठेवी ठेकेदारांचे बूट चाटून वाटण्यासाठी नसतात, असा पलटवार ठाकरेंनी केलाय। अरे तुम्ही नेहमीच सांगता माझ्या महानगरपालिकेमध्ये 70,000 कोटी रुपयाच्या फिक्स डिपॉझिट केले आहेत। अरे त्या फिक्स डिपॉझिटच्या रसीदी आम्ही चाटायच्या का? अरे ज्यावेळी माझा तो गिरणी कामगार त्या ठिकाणी मुंबईच्या बाहेर जात होता, ज्यावेळी त्याला त्या ठिकाणी रस्त्यावर आणण्याची वेळ होती, अरे त्या 70,000 कोटीतले 2-3 हजार कोटी जरी खर्च केले असते तरी माझ्या गिरणी कामगाराला याच मुंबईमध्ये त्याचं हक्काचं घर मिळालं असतं। आम्हाला कागद आणि रसीदी चाटण्याकरता त्या ठिकाणी सत्ता नको आहे, आम्हाला जिवंत माणसाची सेवा करायची आहे। काल उद्गार काढले मुख्यमंत्र्यांनी, हे खरं अशोभनीय आहेत। ठेवी या काही चाटायला नसतात। मला त्यांना सांगायचं, तुमचं अगदी 100% बरोबर आहे। ठेवी या चाटायला नसतात, पण त्याचप्रमाणे त्या कॉन्ट्रॅक्टरचे बूट चाटून त्यांना वाटायला नसतात। त्यांनी पूर्णपणे संपूर्ण विल्हेवाट लावण्याचं ठरवलेलं आहे। साधारणतः एक जमा खर्च याचा एक तारतम्य ठेवून ताळमेळ घातला जातो आणि जो खर्च केला जातो, आपल्याकडे सर्व जे काही सोर्सेस आहेत त्यातनं पैसा किती जमा होणार आहे, पुढच्या काही वर्षात किती येणार आहे, आणि त्यानुसार प्रोजेक्ट हे आखले जातात, ठरवले जातात।
महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा डाव असल्याचा आरोप उद्धव ठाकरे सातत्यानं करत असतात. पालिका निवडणुकीत देखील हा मुद्दा चांगलाच तापलाय. उद्धव ठाकरे याच मुद्द्यावरून नेहमीच सत्ताधाऱ्यांना घेरतात. मात्र महायुतीच्या मेळाव्यातून देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंवर आगपाखड केली होती. पण त्यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील एका शब्दात फडणवीसांचा समाचार घेतला. मी आज वेगवेगळ्या ठिकाणच्या सभा करून मुंबईमध्ये उतरत होतो, त्यावेळी डोळे फाडून फाडून बघितलं, मुंबई कुठे गेली का, मुंबई कुठे तुटली का, मुंबई कुठे सरकली का. मला तर मुंबई तिथेच दिसली. पण निवडणूक आली की काही लोकांना मुंबई उत्तरेकडे सरकताना दिसते. अरे तुमची बुद्धी सरकते, मुंबई सरकत नाही. मुंबई तिथेच असते. मुंबई उद्धवजी, मुंबईची निवडणूक आली की मुंबई तोडली जाणार अशी चर्चा सुरू होते. त्याबद्दल आपल्याला काय वाटतं असं मी आपल्याला विचारतो. याचं कारण म्हणजे काल मुख्यमंत्री म्हणाले की मी मुंबईत वरून डोळे फाडून फाडून बघितली, कुठेही मला सरकलेली दिसली नाही. आणि जे सातत्याने अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित करतात त्यांची बुद्धी सरकलेली आहे. मुंबईकर येत्या निवडणुकीत आणखीन काहीतरी त्यांचं फाडणार आहे. महानगरपालिकांचा बिगुल वाजल्यानंतर सर्व पक्षीयांनी मुंबई प्रचाराचा नारळ फोडलाय. वरळीतील महायुतीच्या मेळाव्यातून शिंदे फडणवीसांनी ठाकरे बंधूंवर तोफा डागल्यात. दरम्यान त्यांच्या टीकेवर आता ठाकरे बंधूंनी देखील पलटवार केला. मुंबई पालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगलाय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.